नमस्कार मित्रों, आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ। या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींना, बेघर मनोरुग्ण बांधवांना ज्यांना रस्त्यावर भटकावं लागत आहे अशा निराधार निराश्रितांना या ठिकाणी नंददीप फाउंडेशन निवारा देण्यात येतो। आणि आज या ठिकाणी आम्ही आलो आहे पांढरवड नागपूर रोड हायवे, नागपूर हायवे रोडनी आम्हाला विशाल जाधव यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की अशा अवस्थेमध्ये एक बेवारस बेघर मनोरुग्ण ज्यांच्या अंगावरचे केस कपडे फाटलेले आहेत, केस वाळलेले आहेत, पोतं घेऊन रस्त्याने चालतो आहे। सकाळपासून अन्नाचा त्याच्या पोटात कणही नव्हता। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला फोन येताच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो, त्यांची चौकशी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की मी अनाथ आहे, मी बेघर आहे, मला परिवार नाही, त्यामुळे मी ओडिशा राज्यातून यवतमाळपर्यंत पायदळ रस्ता चालत येतो आहे, बेघर खातो अन्यथा उपाशी चालतो आहे। या ठिकाणी अशा निराधार निराश्रितांना मायेचा आधार देण्यासाठी नंददीप फाउंडेशन यवतमाळ पुढाकार घेते आणि अशा निराधारांना आपल्या नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र येथे दाखल करून घेते। अशा अनाथांना ज्यांना आधार नसतो, त्यांना रस्त्यावर फुटपाथवर जीवन जगावं लागते, अशा निराधार निराश्रितांना नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र आधार देत आहे। मित्र, आपण नंददीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा खऱ्या गरजूंचा आम्हाला निरोप यावा आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचून अशांना आधार द्यावा। या ठिकाणी आम्ही हायवे रोडनी तो रॉंग साईड चालतो आहे, रॉंग साईड कोणतीही गाडी त्याला उडून देईल, परंतु आम्ही नंददीप फाउंडेशनला माहिती। नमस्कार मित्रो, हा ओडिशा राज्यातून पायदळ फिरत आलेला आहे आणि खूप दिवसापासून हा पायदळ फिरतो आहे असं सांगतो। ओडिशा राज्यात आणि अनाथ आहे असं सांगतो। आम्हाला फोटो येतात, आम्ही या ठिकाणी आलो आणि या बेघर बांधवांना घेतलेलं आहे, बेघर प्रभूजींना घेतलेलं आहे। आपण जाऊया पुढल्या निवारा केंद्रामध्ये त्यांची अवस्था विचारूया। चला तर मग जाऊया आपण नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र यवतमाळ। अशा असंख्य निराधार निराश्रितांचं माहेरघर म्हणजे नंददीप फाउंडेशन यवतमाळ। या ठिकाणी ही रोटरी क्लबने दिलेली वाहन नंददीप फाउंडेशनला यवतमाळला दान दिलेली आहे। या दानाच्या मदतीतून चालत असलेली ही मित्र, आपण पोहोचलो आहे नंददीप फाउंडेशनच्या नव्या ठिकाणी, ज्या ठिकाणी नंददीप फाउंडेशन येते या ठिकाणी बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र उभं होणार आहे। आणि या ठिकाणी आम्ही दोन बेघर बांधव या ठिकाणी प्रभूजी आणलेले आहेत। हे आहेत, कहाँ के हो आप? कहाँ के हो? ओडिशा राज्य, ओडिशा से दोनों भी ओडिशा के? नहीं हाँ हाँ मैं ठीक है, यहाँ बाथरूम कर लो। ओडिशा यासोबतच दुसरे बेघर बांधव जो आप बाथरूम करेंगे हवा या ठिकाणी हे सुद्धा आहेत आणि हे सुद्धा ओडिशा राज्यातील आहेत। बम्बई जाएगा, बम्बई जाना है, बम्बई जाते अनाथ है पहले से, अनाथ है, अनाथ आहे म्हणतात आहे मित्र। फार अत्यंत दुर्दैवी बाब आहे। गाव माहिती नाही पडते, हाँ गाव माहिती नाही पडते, पहिले से अनाथ आहे। अनाथ आहेत का? ठीक आहे, आई वडील हे बस आम्ही सांभाळतो तुम्हाला, ठीक आहे। आता रस्त्याने फिरायची गरज नाही तुम्हाला। ऑपरेशन केलं कशामध्ये? हो का? तिकडे तिकडे कुठं होते पहिले बेशुद्ध पण पडलं होतं रातभर। हो का? नाव तुमचं नाव सांगा ना बाबा। नाव नाही बोलते, भाऊ बोलते तुम्हाला? भाऊ बोलते असं हॉटेलमध्ये जातो तर भाऊ। त्याला नवीन ठिकाणी नेण्यात आले, नवीन निवारा केंद्र ज्या ठिकाणी 1000 मनोरुग्ण मावतील असं या ठिकाणी बांधकाम होणार आहे। अशा ठिकाणी त्या बेघर बांधवाला नेऊन आपल्या नंददीप फाउंडेशन इथे आणण्यात आणला। त्याचे केस कर्तन करण्यात आले, दाढी कटिंग, आणि इतके केस वाढलेले होते की जणू त्यांनी वर्ष-2 वर्षापासून आंघोळच केली नसेल अशा अवस्थेमध्ये तो बेवारस बेचारा फिरतो आहे। आणि अशा निराधारांसाठी नंददीप फाउंडेशन सेवा कार्य करते आहे। ज्यांना खरी अन्नाची गरज असते, ज्यांना खरी आधाराची गरज असते, अनाथ आहे, बेसहारा आहे, बेघर आहेत, अशा बेघर प्रभूजींना नंददीप फाउंडेशन इथे निवारा देण्यात येते। आणि या ठिकाणी केस कर्तन करताना त्यांनी खूप अगदी मायेने निवारा केंद्र येथे येताच त्यांनी अगदी आनंदाने केस कर्तन करू दिले, आंघोळ करू दिली। आणि तो जवळपास आंघोळ केल्यानंतर, दाढी कटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप बराच बदलसुद्धा आपल्याला या समोरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। अशा खऱ्या गरजूंना नंददीप फाउंडेशन निवारा देते। आजपर्यंत या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात एकूण 665 बेघर बांधवांना निवारा देण्यात आला आहे मित्र, फक्त 3 वर्षामध्ये।
आणि 543 बेघर बांधवांचं पुनर्वसन करण्यात नंददीप फाउंडेशन आघाडीवर आहे. त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घरपोच पोचवले जाते आणि जवळपास 3-4 महिने वर्षभर त्याची ट्रीटमेंट केली जाते. बरा झाल्यानंतर तो त्याच्या घरी त्याच्या स्वगृही आम्ही स्वतः स्वखर्चाने त्याला पोचवून देतो आणि घरी पोचवल्यानंतर त्यांना औषधीसुद्धा दिली जाते. वर्षानुवर्ष त्याला दर महिन्याला औषधीसुद्धा नंददीप फाउंडेशन इथून घरपोच पोस्टाने पाठवली जाते. या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा, मदतीचा हात द्यावा, जेणेकरून ही सेवा अनंत सेवा, अफाट सेवा चालत राहील, निराधारांना आधार देत राहील. नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, समर्थवाडी, नगरपालिका शाळा क्रमांक 19 यवतमाळ. समोर लवकरच शिफ्टसुद्धा नंददीप फाउंडेशन या ठिकाणावरून दुसरीकडे शिफ्टसुद्धा होणार आहे. किल्लीच्या पुढे बोधबळण फाट्यावर निवारा केंद्राचं नवीन बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपल्या मदतीची गरज आहे. बांधकामाची त्या ठिकाणी बांधकामाला मदतीची गरज आहे. आपण नक्कीच नंददीप फाउंडेशन यूट्यूबच्या चॅनल पाहत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा निराधारांचा आधार नंददीप फाउंडेशन बनत राहील. जय हिंद, जय गाडगे बाबा. पाहत राहा, संपूर्ण व्हिडिओ पहा मित्र, जेणेकरून त्याच्यामध्ये झालेला बदल आपण या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. एक मानवता हा धर्म, माणुसकीचा धर्म या ठिकाणी नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र निभावते आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी आलेला हा बेघर प्रभूजी, त्याच्यामध्ये झालेला बदल आपण निश्चितच आपल्याला आनंद देईल. ज्यांच्यासाठी कोणीही लढत नाही, ज्यांच्यासाठी कोणीही काम करते, अशा निराधारांना आधार देण्याचं काम नंददीप फाउंडेशन यवतमाळ करते आहे. मित्रो, आज दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी हा भाऊ आहे आणि हा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये नंददीप फाउंडेशनमध्ये आलेला आहे. आणि आज त्याच्यामध्ये झालेला बदल भाऊ सांगतो आहे की माझा जन्मसुद्धा फुटपाथवर झालेला आहे आणि मी फुटपाथवरच राहत गेलेलो आहो आणि त्याला परिवार नसल्यामुळे तो कायमस्वरूपी नंददीप फाउंडेशन येथे निवारा त्याला देण्यात येईल आणि या ठिकाणी त्याला त्याच्या हाताला काम देऊन त्याच्यामध्ये बदल आपण घडवूया. या निराधार निराश्रित बेघर प्रभूंना आज नंददीप फाउंडेशनचे निवारा देण्यात आला आणि आज त्याच्यामध्ये झालेला बदल आपण या ठिकाणी पाहतो आहे. खूप बदल झालेला आहे आणि भाऊ हा एकदम चांगला झालेला आहे आणि त्याचे कपडेसुद्धा नवीन त्याला देण्यात आलेले आहे. यासोबतच तो एकदम ठणठणीत झालेला आहे. कुठल्या गावचा आहे? हां, मुंबई असं सांगतो आहे. काल का ओडिसा सांगत होता? मग आले होते, ओडिसावरून आलेला आहे, पैदल चालत आणि दाढी कटिंग खूप वाढलेली होती भाऊची आणि आज तो बऱ्यापैकी जागेवर आलेला आहे. जय हिंद, जय गाडगे बाबा. पाहत राहा नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. जय हिंद, जय गाडगे.